गावोगाव विकासाची गंगा वाहणार आहे. होय, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला आज पालघर जिल्ह्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून राज्यातील तब्बल 28,000 ग्रामपंचायतींशी थेट संवाद साधला आणि गावोगाव विकासाचे नवे दालन खुले करण्याचे आवाहन केले. पालघरमध्ये चहाडे ग्रामपंचायतीत आमदार विलास तरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या अभियानात पाणी पुरवठा, स्वच्छता, सौर ऊर्जा, मनरेगा योजनेचे अभिसरण, ॲनिमिया मुक्त गाव, कर वसुली, बचत गट, सबलीकरण आणि श्रमदान संस्कृतीला विशेष प्राधान्य असणार आहे. सफाई उंबरपाडा येथे ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंचांसह भारतीय बैठकीत ग्रामसभा घेतली आणि राज्यस्तरीय बक्षिसे जिंकण्याचे आवाहन केले. पालघर तालुक्याच्या जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानाला प्रतिसाद मिळाला. आमदार विलास तरे यांनीही पालघर जिल्ह्याने एकजुटीने काम करून राज्यात अव्वल यावे असे आवाहन केले. गावोगाव विकास, गावोगाव प्रगती. पालघर जिल्हा तयार आहे राज्यात नंबर 1 होण्यासाठी. होणार आहे. तुम्ही फक्त सक्रिय भाग घ्या. बाकी सर्वांना समृद्ध ग्रामपंचायतीमध्ये नक्कीच आपण एक पाऊल पुढे जाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तालुका किंवा राज्य स्तरावर बक्षीस घ्याल असा सुद्धा तुमच्याकडे विश्वास व्यक्त करतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावातल्या महिलांसाठी सर्व बचत गट असावेत. सर्व मतदार महिला आहेत त्या सगळ्या बचत गटाच्या महिला असाव्यात. त्या सगळ्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी उद्योग सुरू केलेला असावे. गावची शाळा छान असावी. त्या शाळेसाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केलेले असावे. स्वच्छता